माझं नाव विद्या. आज मी पहिल्यांदा ब्लॉग बनवतेय. आज व्हेज पुलाव बनवायचं ठरलं होतं आणि माझा नवरा म्हणजे हर्षल तो मदतीला येणार होता. त्याचा कुकिंग ब्लॉग आहे, म्हणजे अकाउंट आहे कुकिंगचा. पण आज त्याला उशीर होणार आहे का, तर मी त्याला म्हणलं होतं की आजपासून ब्लॉग चालू करू आपण. ठीक आहे, काही हरकत नाही, आपण करू. त्यासाठी लागणारे आपल्याला तांदूळ जे मला माहिती आहे तेच मी सांगतेय तुम्हाला. कांदे, दही जे इकडं मिळत आहे, पनीर, बिर्याणी मसाला, वाटाणा, फ्लॉवर इकडं असं दुबईला पॅक करून मिळतं. अजून फोडलं पण नाही, सगळं निवडायचंय मला, नंतर बनवायचंय. ऍडव्हर्टायझिंग करत नाहीये. तूप, खडे मसाला, हिंग, लसणाची पेस्ट करायची आहे, थोडासा पुदिना, अजून लागलंच तर तेल. ठीक आहे, सुरू करू आपण. पहिले थोडस तूप टाकायचंय. आपल्याला भाजी पहिले शिजवून घ्यायची आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा, लालसर होईल असा. आलं लसणाची पेस्ट, खडा मसाला, चवीनुसार लाल तिखट, चवीनुसार बिर्याणी मसाला, हळद. भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता आपण त्या शिजण्यासाठी टाकू. दही, पनीर, चवीपुरतं मीठ, मिठाने जरा भाज्यांना पाणी सुटतं आणि पटकन शिजतात. मग अशी गाजर सांगायचं राहिलं. बघू आता कशी बनतीये. आता भाजी छान शिजली आहे. आता आपण तांदूळ टाकू. काही जण उकडून घेतात तांदूळ पहिले थोडेसे, पण मी बासमती वापरत नाहीये, त्याच्यामुळे मी डायरेक्टच शिजवते. थोडस तूप घालू आपण परत. हा कुरकुरीत कांदा पहिला तळून घेतला होता, तो पण आपण आताच टाकू. आणि थोडासा नंतर थोडा पुदिना. भात आता छान शिजवून आपण आता कोथिंबीर टाकून घेऊ. भात आता शिजलाय, कोथिंबीर टाकून घेऊ. पहिली मी टाकली थोडीशी, नंतर माझ्या लक्षात आलं की व्हिडिओ काढायची. ठीक आहे. कसं झालंय? आजचा ब्लॉग मला कसा वाटला ते मला नक्की सांगा कमेंट करून. कारण हा माझा पहिला ब्लॉग आहे, सो चुका तर झाल्या असणार आहे 100%, 101%. तर काही राहिलं असेल, काही चुकलं असेल तर कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट व्लॉग कशाचा बनवायचा, कोणता बनवायचा, कोणत्या टॉपिकवर बनवायचं हे तुम्ही नक्की सांगा.